नमस्कार, सुनैना किड्स अँड किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। थंडीच्या दिवसात गाजराचा सीझन आला की हमखास घरोघरी तयार होणारा पदार्थ म्हणजे गाजराचा हलवा। शिवाय करायलाही सोपा असतो। कुणाला गरम गरम हलवा आवडतो तर कुणाला थंड झाल्यावर त्याचा आस्वाद घ्यावासा वाटतो। खाण्याची पद्धत कशी का असेना आवडतो मात्र सगळ्यांना। तुम्ही गाजराचा हलवा तयार करण्याच्या तयारीला लागला असाल तर हलवा करताना काय टाळलं पाहिजे आणि काय आवर्जून केले पाहिजे हे एकदा बघून घ्या, म्हणजे मग तुमचा गाजराचा हलवाही एकदम परफेक्ट आणि चवदार होईल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, त्यामुळे असे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघता येतील। तसेच बेल आयकॉनही प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। चला तर मग कृतीला सुरुवात करू। गाजराचा हलवा करण्यासाठी आपण 1 किलो गाजर वापरणार आहोत। गाजर स्वच्छ धुवून किसणीवर किसून घेणार आहोत। गाजर जर खूप कडक असतील तर गाजरांच्या आत असणारा पिवळा भाग हलवा करण्यासाठी वापरू नका, त्यामुळे तुमचा हलवा कडू होऊ शकतो। कढई गॅसवर गरम करून घेणार आहोत। कढई तापल्यानंतर त्यात 1 मोठा चमचा तूप घालणार आहोत। हलके तूप गरम झाले की गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच तुपावर किसलेला गाजर परतवून घेणार आहोत। त्यानंतर 4 ते 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत। 4 ते 5 मिनिटांनंतर हलवा परतवून घेऊ व त्यावर ड्रायफ्रूट घालून घेणार आहोत। इथे मी 2 चमचे भरून बारीक करून घेतलेला बदाम, 2 चमचे भरून बारीक करून घेतलेला काजू आणि 2 चमचे मनुके घातलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट घालू शकता। त्यानंतर 1 कप भरून साखर घालणार आहोत। साखरेचे वजनी प्रमाण 200 ग्रॅम एवढे आहे। तुम्ही साखर 150 ग्रॅम ते 200 ग्रॅम पर्यंत घालून घेऊ शकता। 150 ग्रॅम साखर कमी खाणाऱ्यांसाठी अगदी परफेक्ट प्रमाण आहे। त्यानंतर ही साखर हलव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ। 5 ते 6 मिनिटे मीडियम गॅस फ्लेमवरती शिजवून घेऊ। आता आपल्या साखरेला पाणी सुटले आहे। आता आपण यात अर्धा कप नॉर्मल टेम्परेचरवर असलेले दूध घालणार आहोत। दूध घालून हलवा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत व 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत। दुधाचे वजनी प्रमाण 60 ml एवढे आहे। 2 ते 3 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढून हलवा परतवून घेणार आहोत आणि त्यानंतर हाय फ्लेमवरती हलव्यातले पाणी सुकवून घेणार आहोत। जर तुम्हाला थोडा ओलसर हलवा हवा असेल तर तुम्ही त्यातले पाणी ठेवू शकता व ज्यांना ड्राय हलवा हवा असेल त्यांनी पाणी पूर्णपणे सुकवूनही घेऊ शकता। आता आपण ह्यात 1 चमचा वेलची पूड घालणार आहोत व तीही व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटांनंतर गाजराचा हलवा खाण्यासाठी तयार झालेला आहे। तो सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ। तुम्हाला मी बनवलेला गाजरचा हलवा कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा। अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपण परफेक्ट गाजरचा हलवा बनवलेला आहे। तुम्हीही नक्की बनवून बघा। तुम्हाला हा गाजरचा हलवा नक्की आवडेल। आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तसेच नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणाही मिळते। तुम्ही पाहू शकता आपला गाजरचा हलवा दिसायलाही अगदी परफेक्ट आणि खायलाही एकदम मस्त झालेला आहे। एकदा रेसिपी नक्की करून बघा। तुम्ही हा हलवा पुन्हा खाल। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।